नमस्कार मित्रांनो, 1998 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीने $8 मिलियन मध्ये एक बेट खरेदी केले. नकाशावर पाहिल्यास हे 75 एकरांचे बेट कॅरिबियन समुद्रातील युनायटेड स्टेट्स व्हर्जिन आयलँड्सचा भाग होते. त्या बेटाचे नाव होते लिटिल सेंट जेम्स. बाहेरून पाहिल्यावर हे प्रायव्हेट आयलँड म्हणजे जणू स्वर्गच वाटायचे. अतिशय सुंदर बीच, भरपूर हिरवळ, मधोमध राजवाड्यासारखा आलिशान बंगला, आजूबाजूला लक्झरी गेस्ट विला, 2 मोठे स्विमिंग पूल, जिम आणि हेलिपॅड देखील होते. पण या स्वर्गात एक अतिशय काळं आणि भयानक सत्य लपलेलं होतं. इतकं भयंकर की आसपासच्या बेटांवर राहणारे लोक या बेटाला पेडोफाईल आयलंड म्हणू लागले. 12 ते 17 वर्षांच्या मुलींना येथे ट्रॅफिक करून आणले जात होते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत होते. चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे त्या मुलींना पळून जाण्याचीही संधी नव्हती. एकदा 15 वर्षांच्या मुलीने पोहत पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिला पकडण्यात आले आणि तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या बेटावर कोण येत होते? जगभरातील श्रीमंत लोक, बिलियनर्स, प्रसिद्ध सेलिब्रिटी, मोठे राजकारणी. या यादीत ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू, वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग, कॉमेडियन क्रिस टकर यांसारखी मोठी नावे होती. किती राजकारणी आणि अब्जाधीश येथे आले होते याची कल्पनाही करणे कठीण आहे. त्यांच्यासाठी येथे भव्य पार्ट्या आयोजित केल्या जात. पण प्रश्न असा आहे, या बेटाचा मालक कोण होता? उत्तर आहे एक नाव, जेफ्री एप्स्टीन. एप्स्टीन पूर्वी ब्रुकलिनमध्ये मुलांना गणित शिकवत होता. तो एक साधा शाळेचा शिक्षक होता, पण नशिबाने असा पलटी घेतली की तो अचानक अब्जाधीशांचा फायनान्शियल ॲडवायझर बनला. सुमारे $60 कोटी संपत्ती जमा करून तो मल्टीमिलियनर झाला. त्याच्या मित्रांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांचा समावेश होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्कॅन्डल मागचे सत्य, एप्स्टीन फाईल्सची संपूर्ण कहाणी. काही वर्षे या बेटावर काय चालत होते ते गुप्त राहिले, पण 2005 मध्ये एका छोट्या पोलीस तक्रारीमुळे या प्रकरणाची सुरुवात झाली. मार्च 2005 मध्ये फ्लोरिडामधील 14 वर्षांच्या मुलीने सांगितले की तिच्या शाळेतील मैत्रिणीने तिला एका श्रीमंत माणसाच्या घरी नेले. तिला सांगितले गेले की फक्त मसाज करायचा आहे आणि $200-300 मिळतील. पण तिथे पोहोचल्यावर काहीतरी वेगळेच घडले. एप्स्टीन फक्त टॉवेलमध्ये तिच्यासमोर आला. त्याने तिला कपडे काढण्यास सांगितले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी विचारले की अजून कोणत्या मुली तिथे गेल्या होत्या. 2 नावे मिळाली. त्या दोघींशी बोलल्यावर अजून 2 नावे समोर आली. ही साखळी थांबत नव्हती. काही महिन्यात पाम बीच पोलिसांनी 35 पीडित मुली ओळखली आणि नंतर हा आकडा वाढतच गेला. हे साधे प्रकरण नव्हते. हा एक व्यवस्थित ऑर्गनाइज्ड पिरामिड सिस्टम होता. प्रत्येक मुलीला नवीन मुलगी आणल्यावर जास्त पैसे दिले जात. बहुतेक मुली 18 वर्षांखालील होत्या. मे 2006 पर्यंत पोलिसांनी एप्स्टीन विरुद्ध मजबूत केस तयार केली. जुलै 2006 मध्ये FBI ने ऑपरेशन लीप इयर नावाने तपास सुरू केला. 53 पानांचा रिपोर्ट तयार झाला. फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू मेक्सिको येथून साक्षी घेतल्या गेल्या. एप्स्टीनवर आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप ठेवण्यात आले. 36 अल्पवयीन पीडित मुली, अनेक साक्षीदार आणि गंभीर आरोप. अशा व्यक्तीला आयुष्यभर तुरुंगात असायला हवे होते, पण पडद्यामागे वेगळेच घडत होते. मयामीचे फेडरल अटर्नी अलेक्झांडर अकॉस्टाने एप्स्टीनच्या वकिलांसोबत गुप्त करार केला. एप्स्टीनने फक्त 2 किरकोळ आरोप मान्य केले. बदल्यात त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना सर्व मोठ्या आरोपांपासून इम्युनिटी देण्यात आली. हा करार सील करण्यात आला. पीडित मुलींनाही याची माहिती देण्यात आली नाही. 30 जून रोजी एप्स्टीन कोर्टात हजर झाला आणि 2 आरोपांमध्ये दोषी असल्याचे मान्य केले. त्याला फक्त 18 महिन्यांची शिक्षा झाली. त्या काळात त्याला आठवड्यातील 6 दिवस 12 तास आपल्या लक्झरी ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी होती. तो फक्त रात्री तुरुंगात झोपत होता. जुलै 2009 मध्ये शिक्षा पूर्ण होण्याच्या 5 महिने आधीच त्याची सुटका झाली. नंतर 2018 मध्ये जुली के ब्राउन या पत्रकाराने मयामी हेरल्डमध्ये परवर्जन ऑफ जस्टिस ही रिपोर्ट सिरीज प्रकाशित केली. जनतेत संताप उसळला. पुन्हा तपास सुरू झाला. जुलै 2019 मध्ये एप्स्टीनला पुन्हा अटक करण्यात आली, पण 10 ऑगस्ट 2019 रोजी तो तुरुंगात मृत अवस्थेत आढळला. अधिकृतरित्या सांगण्यात आले की त्याने आत्महत्या केली. यानंतर अनेक कॉन्स्पिरेसी थिअरीज पसरल्या. एप्स्टीन डिडंट किल हिमसेल्फ हा स्लोगन प्रसिद्ध झाला. 2024च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पने एप्स्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याचे आश्वासन दिले. जानेवारी 2025 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले, पण जुलै 2025 मध्ये जस्टिस डिपार्टमेंटने जाहीर केले की क्लायंट लिस्ट अस्तित्वात नाही. 19 डिसेंबर रोजी काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या, पण त्यातील बऱ्याच गोष्टी ब्लॅक मार्करने लपवलेल्या होत्या. त्या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अनेक वेळा दिसले.
काही ईमेल्सनुसार त्यांनी एप्स्टीनच्या प्रायव्हेट प्लेनने 8 वेळा प्रवास केला होता. जानेवारी 2025 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले, पण जुलै 2025 मध्ये जस्टिस डिपार्टमेंटने जाहीर केले की क्लायंट लिस्ट अस्तित्वात नाही. 19 डिसेंबर रोजी काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या, पण त्यातील बऱ्याच गोष्टी ब्लॅक मार्करने लपवलेल्या होत्या. त्या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अनेक वेळा दिसले. काही ईमेल्सनुसार त्यांनी एप्स्टीनच्या प्रायव्हेट प्लेनने 8 वेळा प्रवास केला होता. अनेक आरोप, पत्रे आणि दस्तऐवज समोर आले, पण अजूनही लाखो दस्तऐवज सार्वजनिक व्हायचे बाकी आहेत. प्रश्न अजूनही कायम आहे, या फाईल्समध्ये अजून काय लपलेले आहे? किती राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, अब्जाधीश आणि राजघराण्यातील लोक यात अडकलेले आहेत? काळच याचे उत्तर देईल. धन्यवाद.